लुंबिनी वन परिसर व लक्ष्मीनारायण मित्रमंडळ साक्री रोड धुळे संयुक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त सामाजिक एकता रॅली काढून जयंती उत्साहात साजरी। दरवर्षी सालबादाप्रमाणे लुंबिनी वन परिसर व लक्ष्मीनारायण मित्रमंडळ साक्री रोड धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असते। त्याचबरोबर भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले यांचे जयंती उत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असतो। स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे थोर समाज सुधारक सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्ताने आज दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी 14 एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला सदर या ठिकाणी दरवर्षी सालबादाप्रमाणे सामाजिक एकता रॅलीचे आयोजन करण्यात येत असते। यावर्षी देखील या ठिकाणी या सामाजिक एकता रॅलीचं उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी या ठिकाणी सेवानिवृत्त प्राचार्य विद्यावर्धन महाविद्यालय धुळेचे प्राध्यापक बाबा हातेकर, ॲडव्होकेट विलास झालटे, डॉक्टर कृष्णमोहन सैंदाने, उपमहापौर सौ ज्योत्स्नाताई पाटील, डॉक्टर गौतमजी सिलवंत, नगरसेवक प्रदीप बैरागी, सेवानिवृत्त उप अभियंता इंजिनियर विजयजी मंगळे, इंजिनियर प्रमोद वाघ आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या रॅलीचं उद्घाटन करण्यात आले। तर या कार्यक्रमासाठी या वर्षीचे समिती अध्यक्ष आयु प्रवीण पाटोडे, उपाध्यक्ष राहुल मैराड, धनेश मोरे, खजिनदार रोहन पाचपुते, सह खजिनदार बिट नगराडे, सचिव पियुष सिरसाट, सहसचिव विशाल मरसाडे, सदस्य प्रतीक वारे, सागर तमखाने, मोहित अहिरे, सनी वाघ, ध्रुव नगराड, कार्याध्यक्ष नंदकिशोर बाविस्कर, भैया मोरे, सदस्य मेहुल निकुंबे, बंटीभाऊ देवरे, दीपक गोसावी, नितीन वानखेडे, मयूर बोरसे, भूषण राणे आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी समिती पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी मोठ्या उत्साहात सदर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव या ठिकाणी पार पाडला। तर यासाठी लुंबिनी वन व लक्ष्मीनारायण जयंती समितीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी, लुंबिनी वन बहुद्देशीय संस्था पदाधिकारी, गुंजन महिला फाउंडेशन पदाधिकारी, लुंबिनी वन, गोदाई, आनंदवन, एकतानगर सर्व नागरिक यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। तर या वर्षीचे संयोजन समितीचे चेतन मैराड, प्राध्यापक ईश्वरचंद्र खैरनार, देवाभाऊ वाडिले, प्रमोदजी अहिरे, विजय निकुंबे सर, रवींद्र सुरेंशी, भटेसिंग पानपाटील, रवी बैसाने, राजूभाऊ नगराडे, अनिल नवगिरे, गुंजन फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीताताई खैरनार आदी सर्वच महिला पुरुष पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। तर मोठ्या संख्येने भीम अनुयायी, भीम सैनिक, समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने या सामाजिक एकता रॅलीमध्ये सहभाग नोंदवला व अतिशय ढोल ताशांच्या गजरात डीजेच्या तालावर नाचत गाजत सदर सामाजिक एकता रॅली भव्य स्वरूपात काढण्यात आली।
यांच्या 135व्या जयंतीनिमित्ताने आज लुंबिनी वन परिसरात जयंतीचे औचित्य साधून समाजातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी प्रथम आदरणीय आपले ज्येष्ठ मार्गदर्शक प्राचार्य बाबा अधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी भगवान गौतम बुद्धाच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करायचे आहे। या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। बापूसाहेब बाबा या संपूर्ण कॉलनी परिसरामध्ये सर्व धर्मियांचे लोक आहेत। सर्वांचं एकत्रीकरण करून आम्ही सामाजिक एकता रॅली या ठिकाणावर काढत आहोत। मी आमच्या समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटोळे पुढे यायचे। प्रवीण पाटोळे यांना विनंती करतो। प्रवीण पाटोळे ते सगळे मुलं सगळ्यांनी पुढे करतो। माझ्यासाठी ही मोठी कडक परीक्षा असते आणि कठीण असते, कारण मी आवडेल असं मार्गदर्शन कधी करत नाही। आंबेडकरांनी अजूनही बाबासाहेबांचा विचार पूर्णपणे अंगीकारलेला नाही। ते मी विधान अत्यंत जबाबदारीने करतो। माझ्याकडे आपली तरुण मंडळी आली तेव्हा मी त्यांना बसवलं आणि त्यांना त्यांचं आधी प्रबोधन केलं। ते आवडत नाही। आता आपण बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीचा समारंभ साजरा करतो आहोत। साऱ्या देशात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा होतो। आग्र्यासारख्या शहरात तर बाबासाहेबांच्या प्रतिमेची मिरवणूक हत्तीवर काढली जाते। लाखो नव्हे करोडो रुपये यावर खर्च होतात। मला या निमित्ताने एवढंच सांगावयाचं आहे की विशेषतः तरुण पिढी मी विचार करतो, लढींकरांना मी बघितलं, खात्यावर घोंगडी आणि हातात काठी, शिकलेले नसलेली मंडळी, त्यांची निष्ठा बाबासाहेब आणि बाबासाहेबांच्या शब्दावर जी होती ती आज मला सुशिक्षित शिक्षित तरुण पिढीमध्ये मला दिसत नाही। तेव्हा घराघरामध्ये आहेत। आपल्या मुलांना, आपल्या भावांना या बाबतीमध्ये आपण योग्य ते मार्गदर्शन करणं आवश्यक आहे। समाजामध्ये जे चित्र आज आम्हाला दिसते ते फार भयानक दिसते। कायदे दिवसांदिवस आपल्या विरोधात चाललेले आहेत। महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आता एक कायदा पास झालेला आहे। सर्व खाजगी शिक्षण संस्थांमध्ये दलित विद्यार्थ्यांना, आदिवासी विद्यार्थ्यांना, ओबीसींना प्रवेशाच्या राखीव जागा नसणार आहेत। त्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्त्या तिथे मिळणार नाहीत आणि दिवसेंदिवस सरकार आपल्या संस्था बंद करून राहिलं आणि खाजगी शिक्षण संस्थांना परवानग्या देत आहे, ज्यामध्ये आपले विद्यार्थी शिकू शकणार नाही। एवढं शिक्षण महागडं झालेलं आहे। त्या नावाने काय ठरवलं? कुंभाराच्या मुलाला मातीची भांडी कशी बनवायची हे शिक्षण द्या, सांभाराच्या मुलाला चामडी वस्तू कशा बनवायच्या हे शिक्षण द्या, मातंगाच्या मुलाला पडे कसे बांधायचे हे शिक्षण द्या। आणि हे शिक्षण दिल्यानंतर त्यांना उदरनिर्वाहाचा मार्ग मोकळा होईल आणि ते 7व्या 8व्या वर्गापासून पुढच्या शिक्षणाला जाणार
म्हणजे शिक्षण मागासवर्गीयांना कमीत कमी देण्याचं हे नवीन शिक्षण धोरण आहे. याचा विचार तरुण कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे. मी यासाठी हे सांगतो की मी आता 80व्या वर्षात आहे. मी माझा मार्ग बदललेला नाही, माझा बाप बदललेला नाही. माझा बाप माझ्या चळवळीच्या प्रारंभी जो होता तोच अजूनही कायम आहे. मी कुणाचाही झेंडा खांद्यावर घेतलेला नाही. तेव्हा हे आपण शिका आणि समाजाचं योग्य प्रबोधन करत चांगल्या मार्गाने समाज जाईल यासाठी प्रयत्न करा असं आवाहन करतो. आणि